सहभागी झालेले असतील. सो मी थोडस आपलं जे काही लॉज आहेत त्या लॉज संदर्भामध्ये सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला काही गोष्टी सांगतो. जसं आपल्या सगळ्यांना माहित आहे भारतीय संविधान काय असतं, माहित आहे सगळ्यांना का नाही माहिती? कुणाला माहित आहे? हो सर, माहित आहे. ओके. भारतीय संविधान अधिकार आणि ओके इंडियन कॉन्स्टिट्यूशन ज्याच्यावर आपले सगळे आपल्यांवर ज्या ड्युटीज आहेत ह्या सगळ्या त्याच्यामध्ये लिहिल्या असतात. सो भारतामधला सगळ्यात मोठा कायदा जर कुठला असेल तर तो इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे. सो इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये काही आपल्याला अधिकार दिलेले असतात किंवा काही ड्युटीज दिलेल्या असतात. काही ड्युटीज स्टेटला दिलेल्या असतात. स्टेट म्हणजे आपल्या देशाला. सो त्या देशाला त्या ड्युटीज पूर्ण करणं आवश्यक असतं. बऱ्याच वेळेस इंटरनॅशनल कन्व्हेन्शन होतात. त्या इंटरनॅशनल कन्व्हेन्शन भारत साईन करतो की हा जे काही कायदा आंतरराष्ट्रीय स्तरावर होतोय तो कायदा आम्ही सुद्धा फॉलो करणार आहोत. मग ज्यावेळेस अशा सगळ्या गोष्टी घडतात त्यावेळेस भारताला सुद्धा त्या कायद्यांची अंमलबजावणी ही भारतामध्ये करावी लागते. भारतामध्ये नवीन ऍक्ट आणला जातो. भारतामध्ये नवीन जे काही कायदे सुव्यवस्था आहे ती आणण्याचा प्रयत्न केला जातो. तसंच जसं आपण बघतो की समाजामध्ये विविध घटक असतात. जर आपण बघितलं तर काही रिझर्वेशन्स आहेत. मग काही महिलांना आहेत, काही जे लहान मुलं आहेत त्यांना आहेत किंवा डिसेबल लोक आहेत यांना आहेत. सो असे जे काही रिझर्वेशन आहेत किंवा आपण जर बघितलं तर SC ST कॅटेगरीज मध्ये जे काही रिझर्वेशन आहे हे कशामुळे तर हे सगळ्या गोष्टी याच्यासाठी असतात की समाजामध्ये कुणीच इक्वल नाही. सो एकच प्रत्येक जण वेगवेगळ्या स्तरावर आहे. त्यांना कुठेतरी इक्वॅलिटीवर आणायचंय. त्याच्यामुळे बऱ्याच वेळेस असं असतं की त्यांना रिझर्वेशन दिलं जातं. आता बऱ्याच जणांचा आपण बघतो की रिझर्वेशनवर खूप काही विरोध असतो. खूप मोठमोठे आंदोलनं होतात किंवा ह्या सगळ्या गोष्टी होतात. तर ह्या नक्की कशामुळे होतात? आता याच्यामुळे दोन अप्रोचेस आहेत रिझर्वेशन संदर्भामध्ये. काही लोकांचं ओपिनियन असं असतं की रिझर्वेशन नसलंच पाहिजे. सो रिझर्वेशन जर नसलं तर काय किंवा रिझर्वेशन असलं तर काय याच्यामध्ये खूप मोठा डिबेटेबल इश्यू आहे. कुणाचं म्हणणं आहे की फक्त क्वालिटीवर आपण जज केलं पाहिजे, कुणालाही रिझर्वेशन नाही दिलं पाहिजे जेणेकरून मग देशाचे जे काही क्वालिटीद्वारे लोक आहेत तेच त्या त्या पदावर असतील. पण प्रत्येकाची सामाजिक परिस्थिती आर्थिक परिस्थिती ही वेगळी असते. सो त्या वेगळ्या असल्यामुळे कुठेतरी प्रत्येक व्यक्तीला त्या रिझर्वेशनचा बेनिफिट किंवा जे काही फायदा आहे तो मिळावा आणि त्या व्यक्तीने कुठेतरी एकत्र यावं, एका ठिकाणी येऊन काम करावं असं समजलं जातं. मग आपण ज्यावेळेस डिस्कस करतो रिझर्वेशन, मी एक साधं एक्झाम्पल देतो की एक 10 वर्षाचा मुलगा आहे आणि एक 3-4 वर्षाचा मुलगा आहे. आता रस्त्यानं त्यांचे आई वडील त्यांना घेऊन जातात. आता 10 वर्षाचा मुलगा आहे तो चालतोय, पण जो 2-3 वर्षाचा मुलगा आहे किंवा 4-5 वर्षाचा मुलगा आहे त्या मुलाला थोड्या वेळानंतर त्याची आई किंवा वडील हे उचलून चालायला लागतात. सो त्याला उचलतात. तर का उचलतात कोणी सांगू शकेल? कारण ते जास्त दूर चालू नाही शकत. बरोबर, कारण तो जास्त वेळ चालू नाही शकत, तो वयाने लहान आहे. पण 10 वर्षाच्या व्यक्तीला किंवा 10 वर्षाचा जो मुलगा आहे तो म्हणू शकतो का तिथं की नाही नाही आता इथं तर माझ्यासोबत डिस्क्रिमिनेशन होतंय, आता तुम्ही त्याला कडेवर घेतलं तर मला पण घ्या, असं होईल का? नाही. बरोबर. सो मग पण आता याच्यामध्ये जर 2-5-5 वर्षाची मुलं असतील आणि एकाला आई वडिलांनी उचलून घेतले आणि दुसऱ्याला फरफटत वळत नेतात की नाही नाही आपल्याला असंच जायचंय किंवा आपल्याला गेलंच पाहिजे, तुला चाललंच पाहिजे, तर इथं तुम्हाला वाटतं का डिस्क्रिमिनेशन होतंय? बोला बोला. परत एकदा सांगू, ज्यांचं लक्ष नसेल त्यांच्यासाठी परत एकदा सांगतो
एक एक्झाम्पल आहे ज्याच्यामध्ये 5 वर्षाचा 2 मुलं आहेत. ठीक आहे. त्याच्यामध्ये एक मुलगा, दोन्ही मुलं आई वडिलांसोबत जात असतात आणि जात असताना एक मुलाचे पाय दुखायला लागतात. थोडं मग आई वडील त्याला उचलून घेतात. थोड्या वेळात दुसऱ्या मुलाचे पण पाय दुखायला लागतात. आई वडील म्हणतात त्याला की नाही, आता तुला चालावंच लागेल. सो इथे त्याला जो काही 5 वर्षाचा दुसरा मुलगा आहे, ज्याला ते चालतच घेऊन जात आहेत, जरी त्याचे पाय दुखत आहेत तरी सुद्धा. तर मग इथे डिस्क्रिमिनेशन झालंय का नाही झालं? झालंय. ओके. सो हेच नाही. भारतीय संविधान सांगतं. नाही झालंय. का नाही झालं महेश? कारण की तो मोठा झालेला असेल सर त्या टायमाला. नाही नाही, त्याच सेम टाइमला बाजारात निघालेत आई वडील. आता बाजारात निघाल्यानंतर लगेच मोठा होईल का कोणी? नाही नाही. ते 5 वर्षाचे दोघं पण. फॉर एक्झाम्पल जुळे आहेत आपण असं समजूया. मग एक मोठा होईल आणि एक छोटाच राहील असं होईल का? नाही नाही. मग दोघांना सारखी ट्रीटमेंट भेटायला पाहिजे होती. सेम टायमिंगला जर दोघंही सारखेच जर असतील तर माझ्या मते उल्लंघन होतंय. कारण नाही का, जर दोघांना जर इक्वॅलिटी जर भेटत असेल तर ते दोघं एकाच लेवलने जाऊ शकतात. जर त्या ठिकाणी असं जर असेल बरोबर. की नाही, जर त्यातलं एखादं कोणी जर डिसेबल असेल किंवा जर त्याला जर काही अडचण असेल तर त्या ठिकाणी उचलून घेणं हे योग्य आहे. पण जर नाही का दोघं जर सारख्याच लेवलचे असतील तर दोघांना सारखंच ट्रीट करायला पाहिजे. एक तर दोघांना उचलून घ्यायला पाहिजे किंवा दोघांना चालत न्यायला पाहिजे, असं माझं मत आहे. बरोबर 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 सांगितलेत महारुद्र. सो ज्या पद्धतीने आपण आता डिस्कस करतोय की नक्की जे रिझर्वेशन आहे, आता जसं पहिलं एक्झाम्पल घेतलं होतं, आई वडील आहेत, एक 10 वर्षाचा मुलगा आहे आणि 5 वर्षाचा आहे. 5 वर्षाच्या मुलाचे पाय दुखायला लागतात थोड्या वेळानंतर, आई त्यांना किंवा वडील त्यांना उचलून घेतात त्या 5 वर्षाच्या मुलाला. इथे तुम्ही काय म्हणतायत की इथे डिस्क्रिमिनेशन नाही झालं, कारण की 10 वर्षाचा मुलगा चालू शकतो, 5 वर्षाचा मुलगा अजून तेवढा स्ट्रॉंग नाहीये, त्याच्यामुळे आई वडील त्याला उचलून घेतलं तर चालतं. दुसरं आपण उदाहरण असं घेतलं ज्याच्यामध्ये आपण सांगतोय की दोन्हीही 5 वर्षांची मुलं आहेत आणि त्याच्यातल्या एकालाच फक्त उचलून घेतलंय आई वडिलांनी आणि दुसऱ्याला म्हणतात की नाही, तू चालायचंय. सो पहिल्या एक्झाम्पल मध्ये कुणालाही असं वाटलं नाही की तिथे डिस्क्रिमिनेशन झालंय, पण दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये सगळ्यांना असं वाटलंय की तिथं डिस्क्रिमिनेशन झालंय. सॉरी, बरोबर, डिस्क्रिमिनेशन झालंय. डिस्क्रिमिनेशनला मराठीमध्ये कुणाला माहिती शब्द काय आहे? भेदभाव. भेदभाव. धन्यवाद. सो तिथे भेदभाव झालाय असं सगळ्यांना वाटतं. त्याच पद्धतीने भारत देश जो आहे, जसे ते आई वडील आहेत तसेच आपल्यासाठी भारत देश हा आई वडिलांच्या जागी आहे. सो आज जे आपण मुद्दा डिस्कस करणार आहोत दॅट इज अबाउट रिझर्वेशन. तो रिझर्वेशन संदर्भातला आहे. आता जे काही इक्वॅलिटी आहे, समाजामध्ये इक्वॅलिटी यावी याच्यासाठी संविधानाने बऱ्याचशा प्रोव्हिजन्स केलेल्या आहेत. त्याच्यानंतर जे काही इंटरनॅशनल कन्व्हेन्शन झालेले आहेत, जागतिक स्तरावर काही सभा झालेल्या असतील तर त्या सभेमध्ये काही निर्णय घेतले जातात की जगामध्ये काही लोक खूप वीक आहेत, त्यांना स्ट्रॉंग बनवण्यासाठी त्यांना स्पेशल मेजर्स दिले पाहिजे. सो मग अशा वेळेस कुठेतरी ते स्पेशल मेजर्स भारतामध्ये आणले जातात. सो मग आपण आज ज्याच्याबद्दल डिस्कस करणार आहोत तो आहे राईट ऑफ पर्सन विथ डिसेबिलिटी ऍक्ट. राईट्स ऑफ persons with disability act 2016. सो आपल्या शासनाला पण कुठेतरी असं वाटलं, मी काय लिहितोय ते दिसतंय? ओके, ठीक आहे. राईट ऑफ पर्सन विथ डिसेबिलिटी ऍक्ट हा कायदा आपल्या भारतामध्ये इंट्रोड्यूस झाला. हा कायदा पहिला कायदा आहे का? तर प्रश्नाचं उत्तर आहे नाही. हा दुसरा कायदा आहे.
याच्या आधी पण एक कायदा होता जो डिसेबिलिटी संदर्भामध्ये होता. सो तो जो कायदा होता तो होता पर्सन विथ डिसेबिलिटी ऍक्ट 1995. सो 1995 मध्ये एक ऍक्ट आला होता, पण 1995च्या ऍक्ट मध्ये 7 डिसॅबिलिटीज होत्या, की 7 ज्या डिसेबिलिटीज आहेत त्या 7 डिसेबिलिटीजला जे काही संरक्षण आहे ते या कायद्या थ्रू दिलं जायचं. म्हणजे काय, की जे लहान मूल होतं, आता जे आपण एक्झाम्पल मध्ये घेतलेलं होतं, त्याच्यामध्ये ह्या 7 कॅटेगरीज मधलाच शासन काय करतं, शासन रिझर्वेशन देत होतं. पण 2016 मध्ये जसं जसं आपण पुढे चाललो तसं तसं शासनाला असं वाटलं की फक्त 7च डिसेबिलिटी आपण का घ्यायच्या, अजूनही बऱ्याचशा डिसेबिलिटीज आहेत. सो आपल्याला जर माहित असेल की हेमोफिलिया पण ऍज अ डिसेबिलिटी हा 2016च्या ऍक्ट नंतर झाला. त्या 2016ला 21 डिसेबिलिटीज ज्या आहेत त्या ऍज अ डिसेबिलिटी म्हणून कन्सिडर केल्या. हेमोफिलियाला या 21 मध्ये घ्यायचं की नाही हा पण खूप मोठा प्रश्न होता. मग जे काही ब्लिडिंग डिसऑर्डर्सच्या ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर काम केलं आणि शेवटी त्यांना यश मिळालं की तो जो ऍक्ट आहे, आपले जे डिसऑर्डर्स आहेत ब्लिडिंग डिसऑर्डर्स, ते या ऍक्ट मध्ये सामील झाले. सो आता हेमोफिलिया ज्याला असेल त्याला पण ऍज अ डिसेबल म्हणून जे अधिकार आहेत ते सगळे अधिकार हेमोफिलिया व्यक्तींना सुद्धा मिळतात. सो जेणेकरून शासन कुठेतरी हेमोफिलिया असणाऱ्या व्यक्तींना पण प्रोटेक्ट करतं. म्हणजेच काय, की जे सुरुवातीचं एक्झाम्पल आपण बघितलं की एक 5 वर्षाचा मुलगा आणि दुसरा 10 वर्षाचा मुलगा, तर हेमोफिलिया सुद्धा त्या 5 वर्षाच्या मुलाच्या ठिकाणी असू शकतो. हे लक्षात ठेवा. सगळ्यांना क्लिअर होतंय? आज थोडस टेक्निकल आहे त्याच्यामुळे मी जे बोलतोय ते क्लिअर होतंय? हो सर. हा सर. येस सर. ओके. येस येस. सो आता 21 डिसेबिलिटीज आल्या, पण आता 21 डिसेबिलिटीज आल्या असं म्हणल्यानंतर ह्या 21 डिसेबिलिटीज मध्ये जेवढ्या काही डिसेबिलिटीज आहेत त्यांना सगळ्यांना समान अधिकार पाहिजे की नाही पाहिजे? पाहिजे सर. बरोबर आहे ना. मग आता फॉर एक्झाम्पल ज्यावेळेस आपण ह्या 21 डिसेबिलिटी मध्ये जर काही डिस्क्रिमिनेशन असेल तर ते भेदभाव होईल एक दुसऱ्यांसोबत. पण आता इथे 21 डिसेबिलिटीज मधला कुठलाही एक व्यक्ती असू द्या, त्यांना सगळ्यांना समान अधिकार मिळाला पाहिजे. आता आपलं कॉम्पिटिशन कोणासोबत आहे? आपलं कॉम्पिटिशन मध्ये आपल्या आई वडिलांनी म्हणजे शासनाने सांगितलंय की आम्ही तुम्हाला डिसेबिलिटी मध्ये ऍड केले. म्हणजेच काय, की ते जर 10 वर्षाचा होता व्यक्ती, म्हणजे द पर्सन हु इज नॉट डिसेबल, त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये नक्कीच फरक पडलाय का नाही पडला? हॅलो. सुमित सर, हा बोला. रिस्पॉन्ससाठी जर वाट बघितली तर नाही का बऱ्याच जणांचे कॅमेरे वगैरे ऑन होऊन जात आहेत. तर मे बी म्हणजे सजेशन असं असेल की तुम्ही कंटिन्यू जर केलं ना तर ते जास्त बेटर होईल. ओके चालेल, थँक्यू. ओके. आणि कुणाची तरी माईक चालू आहे तर ते बंद करा प्लीज, कारण की डिस्टर्बन्स होणार नाही मग. सो 21 डिसेबिलिटीज मध्ये इक्वॅलिटी असली पाहिजे. पण आता झालंय काय, की बऱ्याच वेळेस कायदे लिहिताना किंवा तिथे काही गोष्टी असताना बऱ्याचशा काही गोष्टींकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकतं, बऱ्याचशा काही गोष्टी विसरून राहू शकतात, किंवा बऱ्याचशा काही गोष्टी आहेत त्या प्रत्येकापर्यंत व्यवस्थित पोहोचल्या नसतील, त्याच्यामुळे काही गोष्टी तिथे येत नाहीत. सो आता काय झालेलं आहे, की जर आपण रिझर्वेशन बद्दल बोलतोय, की आता खूप लोकांचं म्हणणं आहे की सर मला एमपीएससी करायची, युपीएससी करायची, मग मला रिझर्वेशन मिळेल का, नाही मिळेल का, वगैरे वगैरे खूप सारे प्रश्न येतात. तर मग त्या प्रश्नांचं उत्तर हे आहे की हेमोफिलिया, आपण ज्यावेळेस राईट ऑफ पर्सन विथ डिसेबिलिटी ऍक्ट बघतो त्याच्यामध्ये एक टर्म आहे
दॅट इज बेंचमार्क डिसेबिलिटी. आता या सेक्शन 34 जे लोक एमपीएससी युपीएससी करतायत त्यांच्या प्रिपरेशन साठी पण हे खूप महत्वाचं आहे. तो तुम्ही नोट डाऊन जरी करून घेतलं तरी चांगलं होईल. सेक्शन 34 ऑफ राईट ऑफ पर्सन विथ डिसेबिलिटी ऍक्ट याच्यामध्ये जॉब संदर्भातले रिझर्वेशन दिलेले आहेत की शासकीय जॉब मध्ये कुणाला रिझर्वेशन असेल तर तिथे तुम्ही जर बघितलं तर काहीच कॅटेगरी दिलेल्या आहेत आणि हेमोफिलियाला तिथे कुठेही जागा दिलेली नाही. सो त्याच्यामुळे जर तुमच्याकडं फक्त हेमोफिलिया डिसेबिलिटी सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला एमपीएससी किंवा युपीएससी मध्ये सध्या तरी रिझर्वेशन नाही. ठीक आहे. सो फक्त हेमोफिलिया असं असेल तर पण फक्त तुम्हाला हेमोफिलिया आहे म्हणून तुम्ही एमपीएससी किंवा युपीएससी करू शकत नाहीत असंही काहीही नाही. इवन दो तुम्हाला हेमोफिलिया आहे आणि तुम्हाला एमपीएससी किंवा युपीएससी करायचं असेल तर तुम्ही करू शकता. मग ते कसं करायचं? एक तर आपल्या भारताच्या किंवा महाराष्ट्राच्या रेशोमध्ये बघितलं तर आता जे एमपीएससी आणि युपीएससी करणारे विद्यार्थी आहेत ते 20, 22, 25, 27, 30 या वयोगटातले असतील. तर आपण ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस आपल्याला प्रोफिलेक्सिस ट्रीटमेंट असेल किंवा फॅक्टरची उपलब्धता असेल ही बऱ्यापैकी अवेलेबल नव्हती. त्याच्यामुळे बऱ्याच जणांचे गुडघे डिफेक्टिव्ह झालेत, बऱ्याच जणांना गुडघ्यांना प्रॉब्लेम आहेत, एल्बोला प्रॉब्लेम आहेत, अजून बऱ्याचशा जॉईंट्स घोट्यामध्ये प्रॉब्लेम आहेत. तर अशा वेळेस आपल्याला काय करायचंय? आपण जरी हेमोफिलिया असला तरी असं कुठेही नाहीये की हेमोफिलिया असणारा व्यक्ती एमपीएससी किंवा युपीएससी करू शकत नाही. आता आपल्याला सध्या तरी प्रयत्न करायचे की हेमोफिलियाला रिझर्वेशन कसं मिळेल. सो आता जर आपण बघितलं तर हे डायरेक्टली शक्य नाहीये की आपल्याला एक्झाम द्यायची आणि आता सर कधी ते रिझर्वेशन मिळेल, कधी काय होईल, ह्या सगळ्या गोष्टी जर आपण बघत गेलो तर माझं सगळं वय निघून जाईल आणि माझे एमपीएससी युपीएससीचं जोपर्यंत हेमोफिलिया त्या कॅटेगरी मध्ये ऍड होईल तोपर्यंत माझं सगळं वय निघून गेलेलं असेल किंवा जे काही असेल ते. तर आपण काय करायचं? आज सगळ्यात सुरुवातीला जे लोक एमपीएससी आणि युपीएससी करतात त्यांनी स्वतःचे डिसेबिलिटी सर्टिफिकेट चेक करायचे. त्यानंतर जर आजचा जो प्रोग्राम आहे तो प्रोग्राम जर कुठले सोसायटी मेंबर्स अटेंड करत असतील तर मला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करायची आहे की ज्यावेळेस आपण डिसेबिलिटी सर्टिफिकेटचं एखादा कॅम्पेन ठेवतोय किंवा एखादा प्रोग्राम ठेवतोय ज्याच्यामध्ये आपण पेशंट्सला डिसेबिलिटी सर्टिफिकेट काढून देतोय, जनरली आपण काय करतो? आपण हेमेटॉलॉजिस्टला बोलवतो किंवा हेमेटॉलॉजिस्टशी संपर्क साधतो आणि त्यांना म्हणतो की आपण राईट ऑफ पर्सन विथ डिसेबिलिटी ऍक्ट मध्ये हेमोफिलिया ऍज अन डिसेबिलिटी आलाय, आता तुम्ही आम्हाला डिसेबिलिटी सर्टिफिकेट द्या. सो आता बरेचसे पेशंट असे आहेत ज्यांचे गुडघे निकामी झालेले आहेत किंवा त्यांना चालण्यासाठी त्रास होतोय, एल्बो खराब झालेले आहेत. तर अशा वेळेस त्यांनी फक्त हेमोफिलियाचं जर सर्टिफिकेट घेतलं तर ते तेवढं फायदेशीर ठरत नाही. त्याच्यामुळे जे काही सोसायटीचे मेंबर्स असतील, जे काही सोसायटीसाठी काम करणारे लोक असतील, तुम्ही जर अशा पद्धतीचा एखादा उपक्रम राबवतायत तर त्याच्यामध्ये फक्त एवढी दक्षता घ्या की ज्या व्यक्तींच्या जॉईंट्स मध्ये काही प्रॉब्लेम झालेला असेल, डिफॉर्मिटीज आलेल्या असतील तर तुम्ही त्यांना ऑर्थोपेटिकली हँडिकॅप, लोकोमोटर डिसेबिलिटी, त्यानंतर फिजिकल डिसेबिलिटी हे वेगवेगळे टर्मिनॉलॉजीज आहेत ज्या वापरल्या जातात. ती जर डिसेबिलिटी आली किंवा ती जर डिसेबिलिटी सर्टिफिकेट तुम्हाला मिळालं तर नक्कीच तुम्हाला एमपीएससी किंवा युपीएससी मध्ये रिझर्वेशन मिळू शकतं. कारण की शारीरिक अपंगत्व असलेल्या व्यक्तीला रिझर्वेशन आहे. सो त्याच्यासाठी सगळ्यांनी लक्षात ठेवा की मला जेवढं माहित आहे की 70% लोकांचे जॉईंट्स व्यवस्थित नाहीयेत. मग जर तुमचे जॉईंट व्यवस्थित नाहीयेत आणि तुमच्याकडे तरीही ऑर्थोपेटिकली हँडिकॅपचं सर्टिफिकेट नसेल
तर ते कसं मिळवता येईल याच्यासाठी प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला एमपीएससी आणि युपीएससीचा फॉर्म भरत असताना कुठेतरी त्या रिझर्वेशनचा फायदा होईल. सो हा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा असा असतो की ज्यावेळेस आपण एमपीएससी किंवा युपीएससी साठी अप्लाय करतोय किंवा आपल्या सर्टिफिकेटवर लिहिलंय की माझे जॉईंट का खराब झाले, ते हेमोफिलियामुळे झाले असं जरी लिहिलेलं असलं किंवा आपल्या कुणाला वाटतं की सर ते सर्टिफिकेटवर हेमोफिलिया मेन्शन आहे, मग मी काय करू? आपल्या डिसेबिलिटीची कॅटेगरी बघायची. जर फिजिकल डिसेबिलिटी आहे, जर लोकोमोटर डिसेबिलिटी आहे, किंवा आपण जे म्हणतो की हे जे वेगवेगळे टर्म आहेत जे शारीरिक अपंगत्वासाठी वापरल्या जातात, या टर्म जर तुमची तिथे लिहिलेली असेल कॅटेगरीमध्ये फिजिकली हँडिकॅप किंवा लोकोमोटर डिसेबिलिटी, तर अशा वेळेस तुम्ही नक्कीच अप्लाय करू शकता. ते पर्सेंटेज मला वाटतं सगळ्यांना माहित आहे की 40% वर असलं पाहिजे. आणि त्याच्यावर जरी हेमोफिलिया मेन्शन असलं किंवा तुम्हाला हेमोफिलिया आहे हे जरी ऑथॉरिटीजला कळालं, तरी ऑथॉरिटीज तुम्हाला डिस्क्वालिफाय करू शकत नाहीत अनलेस अँड अनटिल तुमचा वर्क जो आहे, तुमचं काम जे आहे ते त्या पद्धतीचं आहे का हे ठरवलं जातं. म्हणजे मी जे काम करतोय किंवा मी ज्या पोस्टसाठी अप्लाय करतोय ती पोस्ट त्याप्रमाणे आहे का. फॉर एक्झाम्पल, मला सिव्हिअर हेमोफिलिया आहे आणि मी प्रयत्न करतोय पीएसआय साठी. सो आपण जर बघितलं तर पीएसआयच्या जॉब मध्ये ऍज अन हेमोफिलिक गेलं, एकतर ऑथॉरिटी तुमच्या जीवाचं संरक्षणासाठी पण तुम्हाला घेणार नाही. पण जर तुमचा जॉब सिटिंग असेल, तुम्हाला शारीरिक कुठलाही हार्म पोहोचणार नसेल किंवा शारीरिक जास्त खूप काही करायची गरज नसेल, तर अशा केसमध्ये तुम्हाला ते कुठल्याही परिस्थितीमध्ये डिस्क्वालिफाय करू शकत नाहीत. ठीक आहे. सो आय होप मी जे काही आतापर्यंत डिस्कस केलंय ते कळालं असेल. आता काही लोकांचं असं म्हणणं येतं की सर मल्टिपल डिसेबिलिटी जी टर्म आहे त्याच्याबद्दल सांगा. सो मल्टिपल डिसेबिलिटी काय असतं? एकापेक्षा जास्त डिसेबिलिटीज. मग आपल्याला ज्या लोकांना स्पेसिफिकली ज्या लोकांना एकदम माइल्ड हेमोफिलिया आहे किंवा मॉडरेट आहे आणि ज्यांचे जॉईंट्सवर काहीही इफेक्ट झालेला नाही किंवा थोड्याफार प्रमाणामध्ये इफेक्ट झालेला असेल, तर ते हेमोफिलिया प्लस फिजिकल डिसेबिलिटीचं सर्टिफिकेट काढू शकतात. त्याच्यावर येतं मल्टिपल डिसेबिलिटीज. मग ते मल्टिपल डिसेबिलिटीज जर मिळालं तर आम्ही एमपीएससी आणि युपीएससी मध्ये अप्लाय करू शकतो का? द आन्सर इज नो. तरी सुद्धा नाही करू शकत. का नाही करू शकत? कारण की त्यांनी मल्टिपल डिसेबिलिटी जरी घेतला असेल, त्याच्यामध्ये कॅटेगरी असते बघा, तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरतात त्यावेळेस तिथे मल्टिपल डिसेबिलिटीचं एक ऑप्शन येतं. तिथं जर तुम्ही क्लिक केला आणि तुम्ही म्हणत असाल की नाही मला हेमोफिलिया पण आहे आणि मला फिजिकल डिसेबिलिटी पण आहे किंवा मला शारीरिक अपंगत्व पण आलेलं आहे, तर मग अशा शारीरिक अपंगत्व जरी आलेलं असलं पण दुसऱ्या कॅटेगरीमध्ये काय हेमोफिलिया, त्याच्यामुळे ते जरी मल्टिपल डिसेबिलिटी असलं तरी सुद्धा ऍज पर सेक्शन 34 ते रिझर्वेशन मध्ये येत नाही. रिझर्वेशन मध्ये येणाऱ्या काहीच गोष्टी आहेत ज्या ह्या 7 मध्ये आहेत. सो मल्टिपल डिसेबिलिटी म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, मी शारीरिक अपंगत्व आहे मला आणि मी ब्लाइंड पण आहे आणि दोन्हीचं पर्सेंटेज जर काउंट केलं तर 40+ जातं. तो व्यक्ती अप्लाय करू शकतो फ्रॉम द कॅटेगरी ऑफ मल्टिपल डिसेबिलिटी. सो मल्टिपल डिसेबिलिटीज काय आहेत किंवा मल्टिपल डिसेबिलिटीज मध्ये ह्या 21 पैकी कुठलीही 2 आल्या तर मल्टिपल डिसेबिलिटी कन्सिडर होते. पण रिझर्वेशन साठी ज्या कॅटेगरीजला बेंचमार्क डिसेबिलिटी मध्ये घेतलंय त्या बेंचमार्क डिसेबिलिटी मधल्याच ज्या काही कॅटेगरीज आहेत आणि त्याच्यापैकी तुम्हाला जर 2 असतील तर तुम्हाला रिझर्वेशन आहे, अदरवाईज नाही. सो आय होप बऱ्यापैकी क्लिअर झालं असेल, किंवा जर कुठला मुद्दा तुम्हाला क्लिअर झाला नसेल तर मला विचारा, मी परत एकदा एक्सप्लेन करतो. आज थोडंसं टेक्निकल आहे, बट सगळेजण बऱ्यापैकी जण एमपीएससी युपीएससी करणारे असतील, त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांना हे विषय बऱ्यापैकी क्लिअर झाला असावा. सो आय होप
तुम्ही जे काही आपण हॅलो. हा दादा बोला. हा बोला. हा हा ते जे मल्टिपल डिसेबिलिटी सांगितलं आता की ज्या 2 कॅटेगरी त्यामध्येच पाहिजे ते जरा परत एकदा सांग. ओके ठीक आहे. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं की मल्टिपल डिसेबिलिटी कशाला म्हणतात. सो डिसेबिलिटी ऍक्ट मध्ये 21 डिसेबिलिटी आहेत. मग 21 डिसेबिलिटी पैकी कुठल्या पण 2 डिसेबिलिटीज तुम्हाला असतील हे मी जनरल पर्स्पेक्टिव्हने सांगतोय. ठीक आहे. सो 21 पैकी कुठल्याही 2 किंवा 2 पेक्षा जास्त डिसेबिलिटीज तुम्हाला असतील तर त्याला मल्टिपल डिसेबिलिटी म्हणलं जातं. मग आता मल्टिपल डिसेबिलिटीचं सर्टिफिकेट आहे आपल्याकडे. फॉर एक्झाम्पल जनरली हेमोफिलियामध्ये काय होतं, मल्टिपल डिसेबिलिटी काय येतं, एक तर हेमोफिलिया, दुसरं शारीरिक अपंगत्व. मग ह्या दोनचं आपल्याजवळ सर्टिफिकेट आहे, दॅट इज मल्टिपल डिसेबिलिटी. पण जर तुम्ही ते रिझर्वेशन साठी वापरलं तर तुम्हाला ते बेनिफिट्स मिळत नाहीत अनफॉर्च्युनेटली. म्हणजे ह्या ऍक्ट मध्ये खूप काही गोष्टी अशा मिसइंटरप्रिट केल्या गेलेल्या आहेत किंवा तिथे व्यवस्थित क्लेरिफिकेशन नाहीये, त्याच्यामुळे काही घोळ आपल्याला दिसतात. सो जनरल कॅटेगरीमध्ये 21 कॅटेगरीज आहेत. त्या 21 कॅटेगरी पैकी 2 डिसेबिलिटी असतील तर ती मल्टिपल डिसेबिलिटी कन्सिडर होते. तुम्हाला मल्टिपल डिसेबिलिटीचं सर्टिफिकेट मिळू शकतं. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस तुम्ही जॉब रिझर्वेशन संदर्भामध्ये बोलताय अंडर सेक्शन 34, तर सेक्शन 34 मध्ये ज्या बेंचमार्क डिसेबिलिटीज आहेत या बेंचमार्क डिसेबिलिटी मधल्या पैकी ज्या 2 डिसेबिलिटीज असतील त्यांनाच मल्टिपल डिसेबिलिटी कन्सिडर केलं जाईल फॉर द पर्पज ऑफ रिझर्वेशन. म्हणजे एक हिमोफिलिया दादा आणि क्लिअर झालं? लोकोमोटर चालणार नाही. हॅलो. म्हणजे नाही, जॉब हिमोफिलिया साठी तरी आणि नाही, लोकोमोटर बाकीच्या चालणार दुसऱ्या नाही. गोष्टींसाठी हा नाही, जॉब साठी तरी नाही चालणार. आणि रेल्वे रिझर्वेशन वगैरे बाकीच्या यामध्ये गोष्टींसाठी चालू शकेल, त्याच्यासाठी चालू शकतं. ओके 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 हा क्लिअर आहे. ओके. सो मला सगळ्यांना हे सांगायचं की ज्यावेळेस आपण सर्टिफिकेट डिस्ट्रीब्यूट करतोय किंवा काही करतोय किंवा आपण सर्टिफिकेट घेतोय काढतोय त्यावेळेस ऑर्थोपॅटिक डॉक्टरला दाखवा जर तुम्ही एमपीएससी किंवा युपीएससी साठी प्रिपेअर करत असाल तर. आणि जर असं गरजेचं नाहीये की त्याच्यावर असलंच नाही पाहिजे की हिमोफिलिया आहे म्हणून मला डिस्क्वालिफाईड केलं जाईल, नाही. जर तुमची कॅटेगरी फिजिकल डिसेबिलिटी असेल, लोकोमोटर डिसेबिलिटी असेल आणि त्याच्यावर कारण जे लिहिलंय ते हिमोफिलिया लिहिलंय तर फक्त हिमोफिलिया आहे म्हणून समोरची ऑथॉरिटी तुम्हाला डिस्क्रिमिनेट पण नाही करू शकत, बाजूला पण नाही ठेवू शकत. आता पण जसं आपण माझं मत एक्झाम्पल असं आहे, घेतलं की एक मिनिट, माझं मत असं आहे की ज्यांचे जॉईंट खराब आहेत त्यांनी शक्यतो मल्टिपल डिसेबिलिटी मध्येच फॉर्म भरायला पाहिजे. नाही कारण पण मल्टिपल डिसेबिलिटी आत्ताच्या कंडिशनला सपोज ते कन्सिडर करत नाही की 2 फॅसिलिटी नाहीये, पण पुढे जाऊन जर रूल चेंज झाला तर त्या फॅसिलिटीज आपल्याला मिळणार. हा, पण आता याच्यामध्ये काय आहे की ज्यावेळेस आपण फिजिकल डिसेबिलिटीचं जर आपल्याला सर्टिफिकेट मिळालं, आवाज हा येतोय कुणाचा, सॉरी. आता याच्यामध्ये मुद्दा असा आहे की ज्यावेळेस आपण लोकोमोटर डिसेबिलिटीचं सर्टिफिकेट काढतोय, जर लोकोमोटर डिसेबिलिटी आहे इट इज हायर फॉर ऑल, म्हणजे हे सगळ्यात हायएस्ट आपण म्हणू शकतो की याच्यामध्ये तुम्हाला सगळेच बेनिफिट मिळतात, कुठलाही बेनिफिट वगळला जात नाही. पण जर तुमचे जॉईंट खूप काही खराब नाहीयेत पण तुमचं पर्सेंटेज 40च्या वर जातच नाही, 20%, 30% भेटतं, मग अशा केसमध्ये तुम्ही मल्टिपल साठी जाऊ शकता किंवा हेमोफिलियाला त्याच्यामध्ये ऍड करू शकता. पण जर तुम्हाला फिजिकल डिसेबिलिटीच एवढी आहे की जी 40च्या वर जातीये तर मला असं वाटतं की तुम्ही फिजिकल डिसेबिलिटी साठीच गेलं पाहिजे आणि त्या फिजिकल डिसेबिलिटीला आता आणि इन फ्युचर जे काही सगळे बेनिफिट्स आहेत ते खूप वर्षापासून आहेत आणि इथून पुढेही राहणार आहे. सो ज्यांच्या आणि हा बोला अजून एक डाऊट आहे, सॉरी मी जरा डिस्टर्ब करतोय. नाही बोला. सपोज आता ज्यांच्याकडे ऑलरेडी सर्टिफिकेट आहे हिमोफिलियाचं, फक्त हिमोफिलिया ऍज अ डिसेबिलिटी बियॉन्ड 40,
पण तरी सुद्धा जर त्यांना मल्टिपल डिसेबिलिटीसाठी जर समजा परत फॉर्म भरायचा असेल तर तो कुठून भरायचा, काय कसं त्याचं प्रोसिजर आहे? ओके. त्याच्यासाठी एकतर आपलं जे काही डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये जाऊन आपल्याला जे काही फिजिकल डिसेबिलिटी आलेली आहे आपल्याला ती दाखवावं लागेल की ती डिसेबिलिटी आपल्याला आली आहे. आणि मग जे काही अपडेशनची जी प्रोसेस असते मग ती तिथूनच ते तुमचं जे आधीचं सर्टिफिकेट आहे ते घेतात, त्याच्यानुसार कॅल्क्युलेशन करतात आणि कॅल्क्युलेशन केल्यानंतर मग परत ते तुमचं जे काही डिसेबिलिटी सर्टिफिकेट आहे ते परत अपडेट होऊन येतं. म्हणजे बऱ्याच वेळेस असं त्याच्यासाठी होतं की ऑनलाईन काही अप्लाय करायची गरज नाही का? नाही, ऑनलाईन ज्यावेळेस आपल्याला ते सर्टिफिकेट तिथून ऑथॉरिटी इश्यू करते त्यावेळेसच आपण ते काढू शकतो. ज्यावेळेस गव्हर्नमेंट ऑथॉरिटी आपल्याला किंवा जे डॉक्टर्स आहेत ते आपल्याला ते लिहून देतात आणि जी प्रोसिजर झाली कम्प्लीट त्यानंतर मग आपण UDIDच्या अपडेशन साठी जाऊ शकतो. नाही मी तसं नाही म्हणत. मी सपोज मला आता मी माझी गोष्ट करतो, माझ्याकडे हिमोफिलियाचं डिसेबिलिटी सर्टिफिकेट आहे 42%, पण मला ओके. लोकोमोटर मध्ये सुद्धा डिसेबिलिटी मध्ये ऍड करून घ्यायचं आहे, अनालिसिस करून घ्यायचं आहे. सो मी ऑनलाईन मग UDIDच्या इथून त्याच्यासाठी फॉर्म भरू शकतो का? ती प्रोव्हिजन आहे का तिथे फॉर्म भरण्याची? हॅलो सर. नाही. हा बोला. हा बोला. आपला बघा जालन्याचा लिगल व्हॉलेंटियर त्याने काय केलं, लोकोमोटर डिसेबिलिटीचं घेतलेलं आहे. तुम्ही आता त्याच्यासोबत एकदा डिस्कस करा. हिमोफिलिया प्लस लोकोमोटर डिसेबिलिटीचं त्याला UDID कार्ड दिलेलं आहे. UDID कार्ड लोकोमोटर नाही डिसेबिलिटी. फर्स्ट अटेम्प्टला नाही म्हणत आहे मी, फर्स्ट अटेम्प्टला नाही म्हणत आहे, सेकंड अटेम्प्ट साठी. म्हणजे ऑलरेडी डिसेबिलिटी कार्ड आहे आणि त्याला मला अजून चॅलेंज करायचं आहे ऍडिशनल डिसेबिलिटी साठी. सर ते तुम्ही माझ्या जिथपर्यंत नॉलेज आहे तिथपर्यंत तुम्ही स्वावलंबन.com म्हणजे जे साईट आहे त्यावर जाऊन तुम्ही रिन्युअल साठी UDID साठी अप्लाय करू शकता आणि तुम्हाला ते त्याचं जे काही तुमचं जुनं सर्टिफिकेट आहे किंवा जे काही आहे तुमचे डॉक्युमेंट्स त्याला रिन्युअल साठी टाकू शकता आणि ते फॉर्म जे निघेल त्याची प्रिंट घेऊन तुम्हाला तुमच्या डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल जिथे पण त्याची डिसेबिलिटी सर्टिफिकेटचं हे होते तिथे जाऊन तुम्हाला ऑर्थोवाले किंवा तुमचं जे काही दुसरं मल्टिपल डिसेबिलिटीज आहे तुम्हाला त्या डॉक्टरला तुम्हाला दाखवून त्याच्याकडून ते लिहून घ्यावं लागेल. मग तुमचं मल्टिपल डिसेबिलिटीसाठी ते लोक अप्रूव्ह करतील. राईट, बरोबर. ओके. म्हणजे UDID वरती ती प्रोव्हिजन आहे. जी ते रिन्युअल साठी तुम्ही अप्लाय करू शकता. बरोबर. पण हे सगळं हॅलो, करण्यासाठी सुमित सर. तुम्हाला डॉक्टरांची परमिशन लागतेच. हा बोला सागर. हॅलो. सर मला एक विचारायचं होतं का आपलं हिमोफिलियाचं सर्टिफिकेट होणार पहिले आणि आता लोकोमोटर डिसेबिलिटी सर्टिफिकेट काढायचं तर आपलं हिमोफिलियाचं सर्टिफिकेट कॅन्सल होऊन फक्त लोकोमोटर भेटू शकतो आपल्याला? नाही म्हणजे दोन्ही पण भेटतील. अपडेट केल्यावर? नाही मला फक्त लोकोमोटरच पाहिजे. हिमोफिलिया आपलं पहिले काढले ते म्हणजे कॅन्सलेशन होऊ शकतं त्याचं? ते तुम्हाला सरेंडर करावं लागेल आणि सरेंडर केल्यानंतर तुम्हाला ऑर्थोपेटिक हँडिकॅप साठी किंवा लोकोमोटर डिसेबिलिटी साठी परत अप्लाय करावं लागेल आणि त्यानुसार मग डॉक्टर जे ऑर्थोपेटिक डॉक्टर्स वगैरे असतील त्यांच्याकडून ह्या सगळ्या प्रोसिजर करून घ्यावं लागेल. हा म्हणजे सर माझं काय म्हणणं आहे का हिमोफिलिया प्लस लोकोमोटर न करता फक्त लोकोमोटर काढायचं म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला गव्हर्नमेंट जॉबला ते सुद्धा फायदा तुम्हाला होईल. आधीच सरेंडर करावं लागेल आणि आधीच सरेंडर झालं की मग तुम्हाला दुसरं काढावं लागेल फिजिकल डिसेबिलिटीचं किंवा ओके. जे काही हे आहे. हो चालेल सर. कारण हॅलो बोला. सुमित हा बोला. दोन्ही ऍक्टिव्ह राहू शकतात का हिमोफिलिया आणि लोकोमोटर? दोन्ही ऍक्टिव्ह मला तरी नाही वाटत एकाच म्हणजे ID वर दोन राहतात. कारण की याच्यामध्ये तुम्हाला काय होतं मग की एकतर एकाच सर्टिफिकेटवर दोन्ही करून घ्यावे लागतील किंवा मग तुम्हाला एक सरेंडर करावं लागेल आणि दुसरं घ्यावं लागेल. जर तुम्हाला हिमोफिलियावरती लोकोमोटरचं मिळू शकतं का हे मी विचारतोय. हेमोफिलियावरती लोकोमोटरचं मिळू शकतं. हॅलो सुमित सर. हा बोला. हॅलो. हा सुमित सर, मी काही गोष्टी ऍड करतो मल्टिपल डिसेबिलिटीच्या संदर्भात. ऍक्च्युली मी पण MPSC साठी प्रिपरेशन करतोय, बरोबर. तर तुम्ही जर MPSCच्या साईट वरती गेले ना तर मल्टिपल साठी एक स्पेशल असं आहे त्यांचं प्रोव्हिजन की तुम्ही एक तर पहिले ब्लाइंडनेस तुम्हाला असायलाच पाहिजे 100 म्हणजे जे काय असेल ते, बरोबर. त्याच्यासोबत तुम्ही मूकबधीर पण असायला पाहिजे. म्हणजे हे दोन तुमच्याकडे पाहिजेच पाहिजे, राईट.
आणि त्याच्यानंतर मग परत जर एखादं काही अजून असेल तरच तुम्ही मल्टिपल मध्ये येता. कारण की मागच्या वर्षी जर तुम्ही जर राज्य सेवा पूर्वचा कट ऑफ पाहिला तर मल्टिपलचा केवळ 68 मार्क्स होतं फक्त, म्हणजे फक्त 68 कट ऑफ होता आणि लोकोमोटरचा 178 होता. बरोबर. बरोबर. हा त्याच्यामुळे पण MPSC च्या मल्टिपल साईटवर बरोबर तुम्ही जे म्हणताय ना राकेश ते बरोबर आहे. त्याच्यामधून मग आपण एक चॅट मध्ये हे पण पाठवलेलं आहे बघा, सेक्शन 34चं क्लॉजेस पाठवलेले आहेत. राईट त्या क्लॉजेस पैकी जर 2 असतील तरच ते मल्टिपल डिसेबिलिटी कन्सिडर होतं आणि होतं, तरच बाकीचं- तुम्हाला जॉब मध्ये रिझर्वेशन मिळतं. ओके हिमोफिलिया मला- प्लस लोकोमोटर डिसेबिलिटी असेल तर ते ओके मल्टिपल नाही डिसेबिलिटी होतं पण पण तुम्हाला MPSC जॉब मध्ये नाही. रिझर्वेशन नाही मिळत. ओके ओके हो तेच तर त्याच्यामुळे Yes. मला सगळ्यांना सांगायचं आहे की तुम्ही जर सर्टिफिकेट घेणार तर तुम्ही लोकोमोटरचं घेतलं जरी म्हणजे ही केस ऑफ हिमोफिलिया रिगार्डिंग मग तुमचे जॉईंट जे खराब आहेत ते तिथं मेन्शन पाहिजे. ऍक्च्युली माझ्या लहान भावासोबत पण असं झालं होतं. अगोदर त्यांना फक्त हिमोफिलियाचं सर्टिफिकेट होतं त्याच्याकडे, त्याच्यामुळे एमपीसीने त्याला रिजेक्ट केलं होतं की त्यांनी म्हटलं बरोबर. होतं की तुमचं बेंचमार्क डिसॅबिलिटी मध्ये येत नाही. राईट. मग त्याच्यामुळे ते बरोबर. काय केलं, आम्ही डॉक्टरांना भेटून ते कॅन्सल केलं सिव्हिल हॉस्पिटलला आणि त्यांना म्हटलं, मग ते काय म्हटले की लोकोमोटर नाही देता येणार, हिमोफिलियामुळे लोकोमोटर झालं ते आम्ही मान्य करतो पण फक्त लोकोमोटर नाही देता येणार हिमोफिलिया सोडून. मग मी त्यांना म्हटलं की ठीक आहे तुम्ही म्हणा हिमोफिलियाचा उल्लेख करा पण त्याच्यासोबत पण असा उल्लेख करा की हिमोफिलियामुळे ज्याचे जॉईंट खराब झाले आहेत आणि जॉईंट खराब झाल्यामुळे हा 40% वरती याला ऑर्थोपेडिक आम्ही देतो आणि मग तसं त्यांनी दिलं आणि मग यावर्षीचा त्याचा एमपीसीचा फॉर्म ग्राह्य धरला गेला. बरोबर. सगळ्यांनी हेच केलं, जे प्रिपरेशन करतायत त्यांनी पण हेच करा. मल्टिपल डिसेबिलिटी घेऊन तुम्हाला रिझर्वेशन मिळणार नाही जॉब मध्ये. त्यासाठी आपल्याला सगळ्यात चांगला पर्याय हा आहे की आपण लोकोमोटर डिसेबिलिटीचं सर्टिफिकेट काढावं. फक्त हेमोफिलियाचं सर्टिफिकेट हो काढून जरी त्याच्यात होत हिमोफिलियाचा नाही. उल्लेख असेल ना सुमित सर, जरी त्याच्यात हिमोफिलियाचा उल्लेख असेल पण त्याच्याबरोबर हिमोफिलियामुळे माझे जॉईंट खराब झालेत हे पण त्याच्यात मेन्शन पाहिजे. बरोबर. ते जरी नाही असेल पण मेन्शन राकेश हा सुमित तुझ्या सर दोन प्रश्न भावाच्या महत्त्वाचे आहेत. सर्टिफिकेट वरती हा हा बोला धीरज सर बोला ना. हॅलो हा बोला बोला. तुझ्या भावाच्या डिसेबिलिटी सर्टिफिकेट वरती रिझन ऑफ डिसेबिलिटी काय आहे? म्हणजे तो वर्ड काय अगोदर लिहिलेला आहे फक्त तिथे? हिमोफिलिया होतं. अगोदर फक्त हिमोफिलिया होतं. हा राईट. अगोदर फक्त काय होतं हिमोफिलिया बस एवढंच होतं, बाकीचं काहीच उल्लेख नव्हता. राईट. आत्ता आणि काय मग आत्ता काय आता कसं केलं त्यांनी, ही केस ऑफ हिमोफिलिया आणि मग रिगार्डिंग हिमोफिलियामुळे त्याचा राईटनी नाही पर्टिक्युलर शब्द काय लिहिलेला आहे? पर्टिक्युलर वर्ड तिथे काय मेन्शन एक केलेलं मिनिट एक मिनिट मी ते माझ्याकडे असेल ना तर मी तुम्हाला ते रीड करून दाखवतो. सुमित सर तोपर्यंत कारण माझे दोन एवढं प्रश्न पूर्ण होते. वाक्य तिच्यावरती नसेल. नाही खाली लिहिलंय त्यांनी, त्याच्यात हे केलंय खाली माझ्याकडे असेल त्याची ते copy रिझन आहे ना मेन्शन मला हो मी ते पाठवतो. जनरली रिझन मेन्शन करतात त्याची की हेमोफिलिया विथ आर्थरायटिस ऑफ राईट नी लेफ्ट नी अँड दिस इज द रिझन. हे खाली असतं पण मेन कॅटेगरी मध्ये लोकोमोटर डिसेबिलिटी किंवा फिजिकल डिसेबिलिटी दिलं जातं. बरोबर. राकेश तू एक काम कर, नंतर आपल्या ग्रुप वरती ते युडीआय त्याचं जे डिसेबिलिटी कार्ड आहे हो ते मी टाकू. तुम्हाला टाकतो मी तुम्हाला. हो. ओके. सुमित सर माझे दोन प्रश्न आहेत. मनोहरचं काहीतरी बोला. क्वेश्चन होतं. हा बोला महारुद्र बोला. माझे दोन प्रश्न आहेत. तर पहिला प्रश्न असा आहे की ज्याच्यामध्ये समजा जर एखादा जॉईंट जर आपला खराब झालेला असेल आणि त्यावेळेस आपण लोकोमोटर किंवा ऑर्थोपेडिक्स असं ज्या पद्धतीचं जर सर्टिफिकेट काढलेलं असेल आणि त्यानंतर जर आपण जॉईंट रिप्लेसमेंट केलेली असेल तर त्याची कंडिशन काय असणार आहे? म्हणजे आपलं सर्टिफिकेट कॅन्सल होणार आहे की कंटिन्युअसली राहणार आहे? हा एक प्रश्न झाला. आणि सेकंड प्रश्न असा आहे की मी म्हणजे काही उदाहरणं अशा ऐकलेले आहेत की जरी एखाद्याने समजा जरी म्हणजे गव्हर्नमेंट जॉबमध्ये एमपीएससी असेल, रेल्वेमध्ये जरी असेल, जर जनरल कॅटेगरीज मधून सुद्धा एक्झाम कम्प्लीट केली तरी पण नाही का मेडिकल कंडिशन्स मध्ये त्यांना अनफिट दाखवलं जातं. तर ह्या दोन कंडिशन मध्ये कसं? ओके. आता याच्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे तुमचा की जर नी रिप्लेसमेंट केलं तर काय वगैरे. आता जरी नी रिप्लेसमेंट केलं किंवा काही झालं तरी ती फिजिकल डिसेबिलिटी आलेली आहे आणि ज्यावेळेस आपण
एखाद्या अप्रोप्रिएट डॉक्टर कडून जातो, डॉक्टरकडे गेल्याच्या नंतर तो सगळं चेकअप करूनच आपल्याला डिसेबिलिटी सर्टिफिकेट देतो. मग ज्यावेळेस फिजिकल डिसेबिलिटीचं सर्टिफिकेट दिलं जातं त्यावेळेस तो डॉक्टर कॅल्क्युलेट करत असतो की ही जी डिसेबिलिटी आहे ही परमनंट बेसिसची आहे का ही ठीक होण्यासारखी आहे. म्हणजे बऱ्याच वेळेस असं असतं की हेमोफिलिया वाल्यांना सुद्धा प्रॉब्लेम असा येतो की हेमोफिलिक जो आहे तो त्याच्या गुडघ्यामध्ये ब्लीड झाल्यानंतर तिथे जातो सर्टिफिकेट काढण्यासाठी की त्याला असं वाटतं की मला आता आज चालताच येत नाहीये तर मला आज जास्त पर्सेंटेज मिळतील. सो तो अशाच वेळ जातो डॉक्टरकडे की ज्यावेळेस त्याचं ब्लीड झालेलं असतं. पण ते डॉक्टरला पण कळतं की याचं ब्लीड झालेलं आहे 2 दिवसानंतर याचं ब्लीड कमी होईल त्यानंतर हा ही जी आजची जी सिच्युएशन आहे त्या सिच्युएशन मध्ये राहणार नाही. तर मग त्याच पद्धतीने जसं तुम्ही नी रिप्लेसमेंटचं बोललात तर अशा काही डिसेबिलिटीज असू शकतात ज्याच्यामध्ये तो व्यक्ती परत एकदम ठणठणीत व्यवस्थित होऊ शकतो थोड्याशा काही ऑपरेशनने म्हणा किंवा काही म्हणा तर अशा वेळेस त्याला टेम्पररी सर्टिफिकेट दिलं जातं की तुम्ही ते रिन्यू करा. मग रिन्यू करताना डॉक्टर परत एकदा चेकअप करतात की नक्की त्याची जी पर्सेंटेज आहे ते किती आहे. दुसरा प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये अजून एक एक्झाम्पल मी तुम्हाला असं देतो की फॉर एक्झाम्पल माझ्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं किंवा मग माझ्या गुडघ्याचं ऑपरेशन होण्याच्या आधीची गुडघ्याची परिस्थिती होती ती एकदम खराब असणार आणि जरी माझं ऑपरेशन झालं तरी सुद्धा मी डिसेबलच राहणार आहे. सो जरी मी चालू शकलो तरी पण आय एम फिजिकल डिसेबल. तर त्याच्यामुळे मग ते सगळं कॅल्क्युलेट करून तो परमनंट डिसेबिलिटी दिलं जातं. पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं महारुद्र? येस सर. ओके. दुसरा प्रश्न काय होता तुमचा? महारुद्र? जनरल कॅटेगरीमध्ये फॉर्म भरल्यानंतर डिसेबिलिटी असल्यावरती ते पुढे जाऊन कॅन्सल होतं. म्हणजे मला Unfit असं दाखवलं म्हणायचं जातं. की असा जर काहीतरी आपण प्रश्न. जनरल कॅटेगरीज मधून पण काढलं बरोबर. आता याच्यामध्ये काय होतं मग की जनरल कॅटेगरीज मधून आपण फॉर्म भरला आपण एमपीएससी ची किंवा युपीएससी ची एक्झाम क्लिअर केली आणि एक्झाम क्लिअर केल्यानंतर सुद्धा त्यांनी फिजिकल ग्राउंडवर जर आपल्याला रिजेक्ट केलं तर आपल्याकडे खूप अशा केस लॉज आहेत. मग काही ठिकाणी बँक ऑफिसर्स किंवा बँक पीओच्या एक्झाम दिलेले हेमोफिलिक्स होते ज्यांना मेडिकल ग्राउंडवर किंवा हेमोफिलिया असल्यामुळे काढून टाकण्यात आलं. पण ज्यावेळेस आपण मग कोर्टात जातो की माझ्यासोबत डिस्क्रिमिनेशन झालेलं आहे का कारण की मी ह्या प्रकारचा जॉब करू शकतो तरी सुद्धा मला ऑथॉरिटी जॉब करू देत नाही म्हणजेच माझ्या ज्या फंडामेंटल राईट्स आहेत त्या फंडामेंटल राईट्सचं व्हायोलेशन होतंय. माझे जे मूलभूत अधिकार आहेत ते मूलभूत अधिकार मला मिळत नाहीयेत. त्याच्यामुळे मग ज्यावेळेस आपण कोर्टात जातो तर त्यावेळेस आपल्याला आपली पोस्ट जी आहे ती परत 100% मिळते जरी त्यावेळेस त्या ऑथॉरिटीने पण हे आपल्याला माहिती असलं पाहिजे की आपल्याला त्या फक्त त्याला एक अधिकारासाठी कंडिशन आहे. हा फक्त ते जसं आपण आणि सांगितलं अजून की एक महत्वाची गोष्ट अशी हा बोला दादा. अजून एक महत्वाची गोष्ट अशी की तुमचं जी जॉब पोझिशन आहे ती तुमच्या फिजिकल डिसेबिलिटीसाठी अनुकूल असली पाहिजे. अदरवाईज जर कंटिन्यू स्टँडिंग जॉब वगैरे असेल अशा ठिकाणी जर तुम्ही डिसेबिलिटीच्या अंडर जर फाईट करायला गेलं तर ते होणार नाही. बरोबर. ऍक्च्युली धीरज सर बरं का धीरज सर जेव्हा ऍड येते ना कोणत्या पण याची जॉबची त्यावेळेस एखाद्या पर्टिक्युलर पोस्ट साठी स्पष्ट लिहिलेलं असतं की बोथ हँड हँडिकॅप नाही चालणार किंवा वन लेग वन हॅम चालेल बरोबर. तर त्यावेळेसच ते फॉर्म भरताना आपण बघायला पाहिजे की आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो. समजा बोथ हँड जर नाही चालणार आणि आपले जर दोघे हात हँडिकॅप असतील आणि आपण जर अप्लाय केलं तर त्यामुळे मग अथॉरिटी आपल्याला नंतर हे होतं प्रॉब्लेम होतो असे. बरं राकेश मला त्याच्यामध्ये अजून एक छोटस ऍड करतो मी. आता जरी वन हँड किंवा वन लेग असेल तरी सुद्धा आपण फिजिकल डिसेबिलिटी मधून जरी भरत असलो फॉर्म तरी आपल्याला प्रॉब्लेम हिमोफिलियाचा आहे. म्हणून आपले बाकीचे जे डिसेबल असतात फिजिकल डिसेबल त्यांना एकदम प्रॉब्लेम होऊन गेल्यानंतर परत प्रॉब्लेम होत नाही. पण हेमोफिलिकला ब्लिडिंग एपिसोडचा त्रास आहे. सो त्या पद्धतीने जर तुमचा जॉब त्या हेमोफिलियाशी कॉन्ट्रडिक्ट करत असेल विरोधात जात असेल तर ती ऑथॉरिटी तुम्हाला डिनाय करू शकते. मग अशा वेळेस आपण जी प्रोफाईल निवडतो ती आधी अभ्यास करून निवडावी. मला असं वाटतं की जे कोणी एमपीएससी युपीएससी करतात त्यांनी त्याचा पण अभ्यास आधी केला पाहिजे की मी जर जॉब निवडणार आहे जो जॉब करणार आहे तो माझ्या त्याने 100% व्यवस्थित झाला पण पाहिजे. ऍग्री. ओके. अजून कुणाला काही प्रश्न आहेत?
हॅलो. हा बोला. हा, मी दिनेश शेट्टी बोलतोय. हा बोला दिनेश. आवाज येतोय? हो येतोय येतोय बोला. हा, तर महाराष्ट्र शासनाचा एक सार्वजनिक आरोग्य विभागाचा शासन निर्णय 17 जून 2021. त्याच्यामध्ये आरोग्य खात्यांमध्ये वेगवेगळ्या पोस्टला त्यांनी फिजिकल हँडिकॅपचे कोणत्या पोस्टसाठी कोणते फिजिकल डिसॅबिलिटीज रिझर्वेशन आहे असं मेन्शन केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये हिमोफिलियासाठी काही पोस्ट रिझर्व केलेल्या मेन्शन आहेत. बट त्याच्यात कसं मेन्शन आहे की ब्लड डिसऑर्डर 1 कॅटेगरीमध्ये हिमोफिलिया येतोय आणि ब्लड डिसऑर्डर BD असं कॅटेगरीमध्ये थॅलेसेमिया आहे आणि तिसरं आहे ब्लड डिसऑर्डर 2 सिकल सेल ॲनिमिया. ठीक आहे. तर ह्या ओके. 3 ब्लड डिसऑर्डर्सला त्यांनी वेगवेगळ्या पोस्ट रिझर्व केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी ना त्याचं पर्सेंटेज डिसॅबिलिटी सर्टिफिकेट जे असतं त्याचा स्कोअर पण मेन्शन केलाय. फॉर एक्झाम्पल मी आता जर सांगायला गेलो तर त्या जे शासन निर्णयाचा जो आहे त्याच्यामध्ये रासायनिक सहाय्यक केमिकल असिस्टंट असं काहीतरी एक पोस्ट आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्या अंडर ते हिमोफिलियाला रिझर्व आहे ती पोस्ट आणि त्यांनी मेन्शन केलं की हिमोफिलिया विथ 10 to 20% डिसॅबिलिटी स्कोर सर्टिफिकेट असेल म्हणजे त्या कॅन्डिडेटला ती पोस्ट रिझर्व आहे. मग आता हे 10 to 20% आहे ना, त्याचं जर आपण बघितलं की असेसमेंट आहे हिमोफिलियाचं असेसमेंट रिगार्डिंग किती स्कोर दिला पाहिजे किंवा किती पर्सेंट डिसॅबिलिटी दिलं पाहिजे सर्टिफिकेट बाय हिमॅटॉलॉजिस्ट. ओके. कारण हे हिमॅटॉलॉजिस्टच डिसिजन घेणार की किती पर्सेंट त्याचा डिसेबल आहे तो पर्सन. तर त्याच्यामध्ये ना हे गाईडलाईन आता रिसेंट म्हणजे असं आल्यामुळे 2021 मध्ये हिमॅटॉलॉजिस्टला आयडिया नाहीये थोडक्यात की किती ते म्हणजे त्यांचं जनरली ते ठरलेलं आहे ना की सिव्हिअर हिमोफिलियालाच फक्त हिमोफिलिया डिसॅबिलिटी सर्टिफिकेट मिळणार आणि माइल्ड आणि मॉडरेट हिमोफिलिया पेशंट असेल तर त्यांना ते काही डिसॅबिलिटी सर्टिफिकेट मिळणार नाही. असं हे हिमॅटॉलॉजिस्टचं हे आहे जस्टिफिकेशन. दिनेश, अशा वेळेस काय करायचं, गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन्स आहेत त्याच्यामध्ये सगळ्या कॅटेगरीज मेन्शन केलेल्या आहेत की माइल्ड असेल तर काय, मॉडरेट असेल तर काय. मग अशा वेळेस जर कोणी डिनाय केलं तर आपल्याला त्यांना ह्या सगळ्या गाईडलाईन्स दाखवाव्या लागतील. येस. आता माझी केस मी सांगू का? तर मी आहे सातारा डिस्ट्रिक्ट मधून. तर मग मी ऑनलाईन पोर्टल थ्रू ते स्वावलंबन आहे त्याच्या थ्रू अप्लाय केलं होतं आणि होम डिस्ट्रिक्ट मधून आपल्याला ते सिटी म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्पिटल थ्रू जातं ना ते. तर ते तिथं गेलं साताराच्या हॉस्पिटल सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हिमॅटॉलॉजिस्ट नाहीये. ठीक आहे. तिथे काय करतात तर तिथून तिथले डॉक्टर जे आहेत सातारा सिव्हिल मधले ते रेफर करतात कोल्हापूरला CPRला. ठीक आहे. तिथे CPRला हिमॅटॉलॉजिस्ट आहेत. मग त्या डॉक्टरांना आपण जस्टिफिकेशन द्यायला गेलं की ते म्हणतात मला एवढंच गाईडलाईन आहे की सिव्हिअर हिमोफिलिया आहे का तुम्हाला, त्याचं सर्टिफिकेट आहे का, म्हणजे तुमचं फॅक्टर असे वगैरे असं जे काय असतात रिपोर्ट ते असेल तर दाखवा. आणि त्यांना म्हणजे ही कन्सेप्ट नाहीये की माइल्ड हिमोफिलिया पेशंटसाठी काही पोस्ट रिझर्व आहेत आणि त्यांना त्याचं सर्टिफिकेट दिलं पाहिजे की दिस पर्सन इज हिमोफिलिक विथ माइल्ड हिमोफिलिया असं, म्हणजे 10 to 20% डिसॅबिलिटी असं. बरोबर. बऱ्याचशा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑथॉरिटीज पर्यंत ह्या सगळ्या गोष्टी अजूनही पोहोचलेल्या नाहीयेत. त्याच्यामुळे आता जे सगळे लोक ऐकतायत सगळेजण जवळपास MPSC UPSC करणारे आहेत. त्याच्यामुळे सगळे तुम्ही युथ आहात, सगळे एज्युकेटेड आहात आणि आपण कुठेतरी सोसायटी किंवा आपले जी काही हेमोफिलिया कम्युनिटी आहे त्या हेमोफिलिया कम्युनिटीसाठी काहीतरी कॉन्ट्रीब्युट केलं पाहिजे ऍज अन आर पर्सनल रेस्पॉन्सिबिलिटी. किंवा आपले जे काही आपण ब्लिडिंग डिसऑर्डरने सगळेजण एक दुसऱ्याशी कनेक्ट झालेलो आहोत त्याच्यासाठी. सो आय होपफुली की याच्यामध्ये तुम्हाला जिथे जिथे असं वाटेल की नाही मी इथे हे केलं पाहिजे तर ते तुम्ही नक्की करा. जर तुमच्या आजूबाजूला तशी लोक आहेत किंवा ज्यांना गायडन्स नाहीये ते गायडन्स प्रोव्हाइड करा. आणि आपल्याला आता जसं मी सुरुवातीला एक्झाम्पल दिलं की 2-5 वर्षांचे मुलं आहेत जे आई वडिलांसोबत बाजारात जात आहेत. एकाचे पाय दुखायला लागल्यानंतर
त्याला उचलून घेतलं जातं आणि दुसरा जो मुलगा आहे त्याला फरफटत वळत नेलं जातं. सो हे भेदभाव नाही का? तर खूप लोकांचं उत्तर होतं की येस सर, हे भेदभाव आहे. जर दोन्ही लहान मुलं जे आहेत ते 5 वर्षाचे आहेत तर त्यांना सारखीच ट्रीटमेंट भेटायला पाहिजे. सो मग आपल्याला या गोष्टीवर सुद्धा जे लिगल सेल आपण चालू केलेलं आहे हे याच्यासाठी चालू केलेलं आहे की जर डिसेबिलिटी ऍक्ट मध्ये 21 डिसेबिलिटीज आहेत तर मग जॉब रिझर्वेशन फक्त काही कॅटेगरीसाठीच का आहे? हे सगळ्या कॅटेगरीसाठी असलं पाहिजे. थोड्याफार कमी जास्त प्रमाणामध्ये असेल तरी चालेल, पण सगळ्या कॅटेगरीसाठी असलं पाहिजे. आणि आपण जोपर्यंत सगळे मिळून एकत्र या विषयावर काम करणार नाही तोपर्यंत एकतर हेमोफिलिया खूप कमी लोकांना असतो, त्यातल्या त्यात जेवढे म्हणजे त्यातल्या त्यात किती लोक शिकतात ह्या सगळ्या डिसेबिलिटी मधून पार करून, यांची संख्या खूपच कमी आहे. आणि ती संख्या मला असं वाटतं की आज आपल्यासोबत सगळेजण अटेंड करतायत, ती सगळी संख्या आपल्या या प्रोग्राम मध्ये उपस्थित आहेत. तर मला सगळ्यांना तेच सांगायचं की आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन कुठेतरी ह्या विषयावर अभ्यास करणं किंवा ह्या विषयांवर अवेअरनेस करणं महत्वाचं आहे. की बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं की हेमोफिलियाचं सर्टिफिकेट मिळालं म्हणजे मला सगळं मिळालं, बट दॅट इज नॉट करेक्ट. सो मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आणि हेमोफिलियाला इक्वल ट्रीटमेंट कशी मिळेल याच्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न केले पाहिजे आपापल्या स्तरावर. किंवा जे काही माझा एक प्रश्न आहे, आतापर्यंत असं काही एखादी केस झाली का की एक हिमोफिलिया वाला होता आणि त्याला जॉब साठी नाकारलं गव्हर्नमेंटने आणि मग ती कोर्टात केस गेली, असं काही केस झालंय का आतापर्यंत? हो, आम्ही मागच आपल्याच लिगल सेल थ्रू एका मुलाची आपण अशी केस हे केलेली आहे ज्याचं रेल्वेमध्ये सिलेक्शन झालेलं होतं आणि त्याला रेल्वे ऑथॉरिटीने नाकार दिला होता. मग आपण डिसेबिलिटी कमिशनर ही क्वासी ज्युडिशियल बॉडी असते की डिसेबिलिटी कमिशनर इज इक्विव्हॅलंट टू द ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट. सो त्याने डिसिजन हे जे काही हेमोफिलिक व्यक्ती आहेत त्याच्या फेवर मध्ये दिलेला होता. ओके, गुड. कारण की आपल्याला ना पुढे या सगळ्या गोष्टींची गरज लागेल, कारण की बाकीच्या मित्रांसोबत जर पुढे एमपीएससी बाबत किंवा इतर गोष्टीमध्ये झालं तर तुमची गरज आम्हाला नक्कीच लागेल पुढे. बरोबर. आणि माझं सगळ्यांना एक म्हणणं आहे की तुम्ही शेवटच्या क्षणी ज्यावेळेस आपल्यावर इनजस्टिस होतो त्यावेळेस आपण विहीर खोदायला चालू करतो, तर ते न करता सुरुवातीपासून जागरूक राहणं हे आपलं काम आहे. आपल्याला कसं होतं की जोपर्यंत माझ्यावर कुठली वेळ येत नाही तोपर्यंत मी अवेअर होत नाही. म्हणजे काल परवा एका हेमोफिलिकचा मला फोन आला, तर मला जॉब मध्ये आहे मी, असा प्रॉब्लेम झालाय, मग मला काय करता येईल. तर बरेचसे मुद्दे आपण लिगल सेल थ्रू डिस्कस करत असतो. जर आपण लिगल सेल मध्ये ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस करतोय तर तुम्ही त्या प्रिकॉशन्स घेऊन सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. सो त्याचा इश्यू जो काही होता किंवा ह्या सगळ्या गोष्टी होत्या त्या बऱ्याच वेळेस आपल्याला इथे डिस्कस झालेल्या होत्या, पण तरीही तुम्ही अवेअरनेस नसताना एखादी गोष्ट करताय आणि मग घाबरताय, मग परिस्थिती हाताबाहेर गेली की मग म्हणतात सर आता काही करून आम्हाला या परिस्थितीमधून बाहेर काढा, काय करता येईल काय नाही करता येईल ह्या सगळ्या गोष्टी. सो त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की आपण शिक्षित आहोत, समजदार आहोत, तर तेवढं अवेअरनेस आपण पण ठेवला पाहिजे, तेवढा अभ्यास आपण पण केला पाहिजे आणि एका प्लॅटफॉर्मवर येऊन आपण कुठेतरी आपल्या कम्युनिटीला की जेव्हा ऍज अन हेमोफिलिक आहोत आपण जर खूप मोठ्या संख्येत असतो तर मी म्हणलं पण नसतं की सगळेजण एकत्र येऊन काम करू शकतो, पण आपली मुळातच संख्या एवढी कमी आहे. म्हणजे जर आपण हिमोफिलियाचा रेशो बघितला तर खूप क्लिअर आहे आणि त्याच्यामध्ये पण मग आपल्या विषयावर कोण काम करणार तर कोणीच आपल्याला करावं लागणार. हॅलो सर. हा बोला सर, आपल्या हँडिकॅपला सर किती देते सर? परत प्रश्न विचारा. हँडकॅप मध्ये सर आम्ही काढला तर त्याला 20% दिलं सर. अच्छा, 20% दिलं. मला काय करा, तुमचं सर्टिफिकेट व्हॉट्सअपला पाठवा किंवा मग प्रशांतचा नंबर असेल तर प्रशांतला पाठवा. आता त्याच्यामध्ये बरेच सगळ्यात आधी हिमोफिलियाचं पर्सेंटेज किती आहे? सर नंबर आम्ही व्हॉट्सअप माइल्ड आहे, ग्रुप मध्ये नाही सर. अच्छा, माझा नंबर पाठवलेला आहे बघा, चॅट बॉक्स मध्ये दिसत असेल तुम्हाला. बघता येतो का तुम्हाला? हो, चॅट बॉक्स मध्ये बघता येतो का?
ओरली सांग ओरली. बरं ठीक आहे, लिहून घ्या तुम्ही. हॅलो सर. हा लिहून घ्या नंबर. सांगू? सांगा सर. 9 9 66 66 555 3 5 हा 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 ठीक आहे. पुढे सर. 88 49 49 लिहिला? हो हो लिहिला सर. ओके चालेल. आपण काय करूयात, आपण वाटलं तर फोनवर बोलूयात आणि तुमचं जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते मला पाठवा, मी बघतो. हो ठीक आहे सर. ओके. ओके सर. थँक्यू. अजून कोणाला काही प्रश्न? सुमित हा बोला. रामूगडकर बोलतोय. एक प्रश्न होता माझा. आपण कल्याण आयुक्त ना पुण्याला बसतात पूर्ण महाराष्ट्राचे, करेक्ट? त्यांना ऑलमोस्ट न्यायालयीन दर्जा असतो. तर आपल्याला त्यांच्या थ्रू असं काही अपील करता येईल का की महाराष्ट्रात 4800 टेंटेटिव्ह हिमोफिलिक पेशंट आहेत आणि आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये हिमोफिलिक साठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये AHF ची मागणी करतोय. तर आता सध्या गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र 10-12 ठिकाणी अवेलेबल केलंय. तर पुण्यामध्ये अवेलेबल आहे, त्याच्या बाजूला सांगली जिल्हा तिकडे अवेलेबल नाहीये. तर एका जिल्ह्यावरती अन्याय होतो, एका जिल्ह्यामधल्या हिमोफिलिक्सना मिळतंय. पर्चेसिंग होतं सगळ्या हिमोफिलिक्ससाठी. तर पर्टिक्युलर त्या जिल्ह्यासाठी AHF अवेलेबल करण्यासाठी अपंग आयुक्तांना आपल्याला अप्रोच करता येईल का? आणि त्यांना हे अधिकार आहेत का की त्या जिल्ह्यातल्या सिव्हिल सर्जनना की तुम्ही यांच्यासाठी AHF अवेलेबल करा, असं त्यांना अधिकार आहे का आपल्याला त्यांना अप्रोच झाल्यानंतर? येस, आपण अप्रोच करू शकतो. त्यानंतर त्यांना अधिकार आहेत की नाहीत हे मला आता तरी सांगणार नाही, पण मी नक्कीच त्याच्यावर अभ्यास करून तुम्हाला सांगेन. दुसरी गोष्ट, आपण जर त्यांना अप्रोच झालो तर आपले प्रश्न त्यांना कळतील आणि आपण ज्यावेळेस त्याच्यावर अभ्यास करू किंवा त्यांना भेटू तर ते आपल्याला त्यांच्या पद्धतीने सोल्युशन सांगू शकतील, मला असं वाटतं. So आपण अप्रोच करायला हरकत नाही. तर करेक्ट. तुम्ही स्वतः पुण्याचे आहेत सुमित, तुम्ही धीरज, पुण्याची टीम याच्यासाठी लागून आपण एकदा त्यांची अपॉइंटमेंट घेऊन एकदा भेटूयात का पुढच्या हप्त्यामध्ये वगैरे? कारण आपल्याला एंटायर महाराष्ट्रासाठी AHF फ्री करायचं आहे प्रत्येक जिल्ह्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये. तर त्यांच्या मार्फत एक प्रयत्न आपण करूयात आणि आपण DHS मध्ये तर प्रयत्न करतोच आहोत, पण अपंग कल्याण आयुक्तामार्फत जर एखादा पत्र गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राला गेलं की तुम्ही 36 जिल्ह्यामधल्या फक्त 10 जिल्ह्यांना AHF अवेलेबल करतात, बाकीच्या 26 जिल्ह्यामधल्या हिमोफिलिक्सनी काय करावं, त्यांच्यावर तुम्ही काय अन्याय करतात, असं जर पत्र जर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राला, हेल्थ डिपार्टमेंटला, राजेश टोपे सरांना गेलं तर अजून एक थोडा सपोर्ट मिळू शकतो असं वाटतंय मला. तर तुम्ही एकदा अपॉइंटमेंट घेऊन, तुम्ही, मी, धीरज, अशोक आपण एकदा जाऊन भेटलो असतो. पुण्यालाच बसतात आपण कल्याण आयुक्त. तर याच्यावरती तुम्ही जरा फोकस करा असं मला वाटतंय. आणि तो परवाचा जो पेशंट होता तो ठाण्याचाच होता, त्यांना तुमचा नंबर दिला होता, पण आजच्या प्रोग्रामला तो आला नाही. म्हणजे जेव्हा आपल्यावरती येतो तेव्हा पेशंट मागे लागतो की मला काय करावं, आता काय करावं, पण असे प्रोग्राम आहे ना अटेंड करत नाहीत पेशंट. हे पण थोडंसं आपल्याला याच्यामध्ये अवेअरनेस करावं लागेल चॅप्टर की पर्सननी, की हा एक महत्वाचा एक सेशन असतो कायदेविषयक सल्ला केंद्र, त्याच्यामध्ये तुम्ही भाग घ्यायला हवं, तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला हवेत, दुसऱ्यांचे प्रॉब्लेम ऐकून त्याच्यामधून आपलं काय सोल्युशन निघतं का हेही बघायला हवं. याच्यामध्ये आम्ही आमच्या नॅशनल ग्रुपमध्ये सुद्धा आम्ही टाकतोय मेसेज की हा प्रोग्राम तुम्ही अटेंड करा म्हणून. करेक्ट ना सुमित? हो, थँक्यू सर. सर मी अजून त्याच्यामध्ये तुमच्या याच्यामध्ये ऍड करते की आपल्याला ज्यावेळेस पासून डिसेबिलिटी म्हणून कन्सिडर झालेलो आहोत आपण, त्यावेळेस पासून आपण, जसं तुम्ही आता इथे एक सजेशन ठेवलं की आपण जे काही डिसेबिलिटी कमिशनर आहेत, आयुक्त आहेत, त्यांना आपण जाऊन भेटलं तर आपल्याला फायदा होईल का? तर नक्कीच होईल, कारण की सेक्शन 25 मध्ये हेल्थ केअर दिलेलं आहे. मग हेल्थ केअर कुणासाठी? जर ज्या 21 डिसेबिलिटीज आहेत त्यांना प्रायोरिटी